नमस्कार मंडळी. आज सकाळची सुरुवात गावच्या वातावरणात. इकडे शर्विल मला मदत करतोय चुलीवरचं पाणी तापवण्यासाठी. शहराच्या गडबडीत हरवलेली ही सकाळ गावातच बघायला मिळते, नाही का? सगळं आवरून आम्ही घरातून निघालो. आणि बाहेर एका खानावळीच्या इथे थांबलो. इथे आम्ही गावणी उसळ, कटवडा आणि कांदा भजी मागवली. त्यानंतर शर्विलला घरून बनवून आणलेला शिराही खाऊ घातला. चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो सातेरी देवीच्या दर्शनासाठी. सातेरी देवीच्या आजूबाजूचा परिसर, देवीचं मंदिर जितकं शांत तितका सुंदर आहे तिच्या आजूबाजूचा परिसर. इथे आलं की मन आपोआप निवांत होतं. श्रीदेवी सातेरी ही कोकणातील ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. शेती, निसर्ग, भूमी आणि गावाचं रक्षण करणारी देवी अशी भक्तांची श्रद्धा आहे. इथे देवीला नवस बोलले जातात. शेती चांगली व्हावी, कुटुंब सुखी राहावं यासाठी लोक मनापासून प्रार्थना करतात. शुभ कार्याआधी देवीचं दर्शन घेणं ही इथली जुनी परंपरा आहे. आज आम्हीही देवी सातेरीचं दर्शन घेऊन मनशांती अनुभवली. देवी सातेरीचं दर्शन झाल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला, श्रीदेव वेतोबा आरवलीकडे.
रस्त्यात जाताना नईची आड गावाजवळ एक सुंदर लोटस फार्म दिसलं. कमळांनी भरलेलं ते शेत खरंच खूप सुंदर दिसत होतं. त्या शांत पाण्यात उमललेली कमळं डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. हा सुंदर नजारा आम्ही कॅमेऱ्यात कॅप्चर केला आणि मग पुन्हा वेतोबा देवाकडे निघालो. शेवटी आम्ही श्री देव वेतोबा देवस्थानात पोहोचलो. श्री देव वेतोबा हे ग्रामदैवत म्हणून ओळखले जातात. गावाचं रक्षण, न्याय आणि सत्य यासाठी देव वेतोबांवर लोकांची अपार श्रद्धा आहे. श्री देव वेतोबा हे कोकणातील एक जागृत देवस्थान आहे. हे देवस्थान विशेषतः पावलांच्या ठशांसाठी आणि चपलासाठी ओळखलं जातं. असं मानलं जातं की देव स्वतः भक्तांच्या रक्षणासाठी रात्री गावात फिरतात, म्हणून इथे देवाची चप्पल आजही जतन करून ठेवलेली आहे.
भक्तांची श्रद्धा आहे की वेतोबा देव संकटातूनही मार्ग दाखवतात. आजचा हा सुंदर दिवस इथंच थांबवते, पण हा दिवस अजून संपलेला नाही हा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच दिवसाचा पुढचा प्रवास आणि खास व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. जय श्री वेतोबा.